नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर. हां, तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे दादा? साऊ व्हरायटी बरोबर. तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? 6 महिन्याचा. हा, म्हणजे 6 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे बरोबर. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा तुम्ही बेसल डोसला खाली वापर केलेला आहे बेडमध्ये बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही जे बेडमध्ये भरली तर याचे तुम्हाला आज काय काय रिझल्ट जाणवले दादा? रिझल्ट चांगले जाणवले. हां, म्हणजे काय काय रिझल्ट आले तुम्हाला? काय फोटो आहे चांगला. हां हां, म्हणजे फुटवा भरपूर प्रमाणात आहे. जर खाली जमिनीतून पाहिलं ना, डायरेक्ट खोडातून फुटवा आहे बरोबर. हां, एकदम डायरेक्ट जमिनीतून खोडातून फुटवा आहे. आणि फळांची सेटिंग पण चांगल्या प्रकारे झाली. फुलाची अजिबात ड्रॉपिंग झालेली नाही तुमची, म्हणजे फुलगळ वगैरे तो प्रकार काहीच घडलेला नाही बरोबर. आणि महत्त्वाचं जर पाहिलं ना तर पत्ती एकदम फ्रेश पत्ती, म्हणजे किडीचा किंवा रोगाचा कुठंच तिला अटॅक दिसत नाही बरोबर. तर साधारणतः तुम्हाला याच्या किती दिवसाच्या नंतर रिझल्ट जाण्यास सुरुवात झाली? साधारण तरी म्हणजे 15 दिवसाच्या. हां, म्हणजे 15 दिवसात तुम्हाला परफेक्ट रिझल्ट जाणवले त्याचे बरोबर. 15 दिवसाच्या नंतर तुम्हाला परफेक्ट रिझल्ट जाणवले बरोबर. तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहे तुम्ही वापरून समाधानी आहात? हो, इतर शेतकऱ्यांना तुमच्या या खताबद्दल काय सल्ला असेल? या खताला उलट शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. हां, जैविक खत आहेत. म्हणजे यांनी काय होतं, यांच्यापासून आहे ना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आहे ना साईड इफेक्ट नाही. म्हणजे केमिकल नसल्यामुळं काय होतं, जमिनीला ते पोषक आहेत बरोबर. तर मला सांगा दादा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त खतं वापरून तुम्ही समाधानी आहात? धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके.